राज्यात आगामी काळात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि एकामागोमाग एक घोषणा मुख्यमंत्री जाहीर करत आहेत। लाडली बहीणनंतर आता लाडका भाऊ या घोषणेची सुरुवात होत आहे आणि यावर आता विरोधी पक्ष आहेत ते देखील तुटून पडलेले आहेत। या संपूर्ण विषयांवर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलारजी। त्यांच्याशी बातचीत करूया। शेलार साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। खरं तर तुम्ही एकामागोमाग एक योजना जाहीर करताय, मग ती लाडली बहीण असेल, आता लाडला भाऊ असेल। ज्या पद्धतीने तुम्ही घोषणा जाहीर करतायत त्या पद्धतीने तुमच्यावर टीका देखील होऊ लागलेली आहे। संजय राऊत असं म्हणतायत की हा चुनावी जुमला आहे। आताच तुम्हाला सगळे नाते आठवायला लागले का आणि आगामी काळात तुम्ही कुठल्या योजना आणाल हे आम्ही सांगू शकत नाही। लाडका शेतकरी योजना तुम्ही का आणत नाही? मला असं वाटतं की संजय राऊत आणि विरोधी पक्षाची भीती बोलायला लागलेली आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचं सरकार 2.5 वर्ष ज्या पद्धतीने काम करत आहे त्यामध्ये केवळ विकास विकास विकास, सेवा 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 याच्यावर काम करत आहे। पहिली शपथ घेतल्या घेतल्या एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजींनी पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी केले। आता आपण सर्व समाज घटकांना घेऊन चाललं पाहिजे म्हणून एक एक योजना लोकांच्या उपयोगाची सातत्याने कार्यान्वित करण्याचं काम हे सरकार करत आहे। आणि मग त्याच्यावर संजय राऊतांसारखे विरोधी ज्या बोलतात तेव्हा मला एकच डायलॉग आठवतो की चोर मचाए शोर। हे शोरच मचवणार, हे बोंबाबोंब करणार, कारण यांना देण्यासारखं काहीच नाही। यांच्या 2.5 वर्ष तरी काही दिलं नाही, देण्यासारखा काही कार्यक्रम केला नाही, कुठली योजना राबवली नाही। मग दुसऱ्याने केल्यावर यांच्या पोटात दुखतंय आणि हे महाराष्ट्रातली जनता पाहते आहे। आणि म्हणून संजय राऊत यांनी आम्हाला शिकवणे ज्या पद्धतीने ते जर शंका योजनांवर निवडणुकीच्या माध्यमातून टाकू इच्छितात तर त्यांना आमचा प्रश्न आहे। अरविंद केजरीवाल यांनी फ्री इलेक्ट्रिसिटीची घोषणा केली त्यावेळेला तुमची तोंड गप्प का होती? कर्नाटकमध्ये फ्री योजनेमध्ये कार्ड सुद्धा वाटली गेली काँग्रेसकडून, त्यावेळेला संजय राऊत गप्प का होते? त्या ठिकाणी काँग्रेसने वर्षानुवर्ष फ्री इलेक्ट्रिसिटीची योजना केली किंवा प्रिंटिंग मिस्टेक म्हणून योजना दाखवल्या, त्यावेळेला संजय राऊत यांची तोंड गप्प का होती? आणि म्हणून आता त्यांची भीती आणि निवडणुकीत होणारा पराभव याची चाहूल लागल्यामुळे ते जनतेमध्ये भ्रम फैलावण्याचा प्रयत्न करतायत, एवढंच मी म्हणेन। त्यांचा एक स्पष्ट आरोप आहे की तुम्ही लोकसभेला तर निवडणुकांमध्ये मतं विकत तर स्पष्टपणे घेतली, पण आता सरकारच्या तिजोरीतून तुम्ही ही मतं विकत घेता। मला असं वाटतं की जो व्यक्ती बोलतो त्याचा डोक्यात तो कार्यक्रम असतो। संजय राऊत यांच्या बुद्धीत आणि मेंदूत आकडे आणि रतन खत्री याशिवाय दुसरं काहीच नसतं। आणि म्हणून आकडे आणि रतन खत्री यापेक्षा दुसरं न विचार करणारा हा एक महाराष्ट्रातला नेता आहे। पण तुम्हाला असं वाटत नाही की सरकारी तिजोरीवर याचा भार पडेल आगामी काळात? काही महाराष्ट्राच्या सरकारला काही नियमावली जे आपल्याला केंद्र सरकारने घालून दिलेले पॅरामीटर्स आहेत, ज्या मर्यादा आहेत, ज्या आपण ओलांडू शकत नाही किंवा शकू नये, त्या मर्यादेच्या आतच या सगळ्या योजनांची कार्यान्वित गती आणि योग्यता केलेली आहे। हे आम्ही नाही करू शकलो, हा पोटशूळ विरोधकांचा आहे। शरद पवार जे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत ते देखील असं म्हणतात की अजित पवार अर्थमंत्री राहिलेत, जयंत पाटील अर्थमंत्री राहिलेत, पण तू अशा प्रकारचं बजेटमध्ये कधीच आम्ही घोषणा केल्या नव्हत्या। मग आता ह्या घोषणा निवडणुकीच्या तोंडावर का केल्या जातात? पवार साहेब खूप वरिष्ठ नेते आहेत, मी त्यांच्यावर भाष्य करणं बरोबर नाही, पण मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आपण सुद्धा अशाच घोषणा केलेल्या आहेत। 7-12 कोरा असं ज्यावेळेला उद्धवजी म्हणाले त्यावेळेला आपण गप्प होतात पवार साहेब। आपण स्वतः मंत्री असताना पूर्ण कर्जमाफीची घोषणा केलीत। आपल्याच मित्रपक्ष काँग्रेसने 0 बिल ही घोषणा निवडणुकीच्या आधी केली। आपण सरकारचे नेतृत्व करत असताना मराठा आणि मुसलमान समाजाला आरक्षणाचा एक कलमी एका पेजचा कायदा तुम्ही केलात, काय होत्या त्यावेळेला आपण बोलला नाहीत। आणि म्हणून पवार साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की आपण वरिष्ठ आहात आणि आपल्याबद्दल आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, आवडतही नाही, पण सत्य हे जनता जाणतेच। धन्यवाद आमच्याशी
बातचीत केल्याबद्दल. तर हे होते आशिष शेलार, मुंबईचे भाजप अध्यक्ष. यांनी सांगितलेलं आहे की लाडकी भाऊ योजना असेल किंवा इतर काही योजना असेल ह्या आम्ही जाहीर केल्यामुळे आता विरोधी पक्षांच्या पोटात पोटशूळ उठलेलं आहे, त्यामुळेच त्यांना ह्या योजना जाहीर करता आल्यामुळे कुठेतरी दुःख होत असल्याची प्रतिक्रिया ही स्वतः आशिष शेलार यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन हासिफ खानसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.